चला तर तुमच्यासाठी मस्त घेऊन आले आहे साऊथ इंडियन स्टाईल इडली, एकदम परफेक्ट मऊ आणि लुसलुशीत आणि साऊथ इंडियन स्टाईल सांबर आणि खोबऱ्याची चटणी। त्यासाठी मी आदल्या दिवशी तांदूळ, पोहे आणि उडदाची डाळ भिजू घातली 7 तास। त्यामध्ये थोडीशी मेथी टाकली। नंतर रात्री 11 वाजता दळून म्हणजे मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेतलं। थोडंसं बारीक, थोडंसं जाड ठेवायचं, थोडंसं काहीतरी रवाळ ठेवायचं आणि मग नंतर सगळं एकत्र करून त्याला मस्त फिरवून घ्यायचं आणि रात्रभर बाजूला ठेवायचं। मग सकाळी 11 वाजता मी मस्तपैकी सांबार करायला घेतलं आहे। साऊथ इंडियन स्टाईल सांबार आहे। अशी रेसिपी तुम्हाला कुठेच भेटणार नाही, कोणत्याच यूट्यूबवर भेटणार नाही बघायला। एकदम सोपं आणि लवकर होतं। त्यासाठी भोपळा, तुरीची डाळ, थोडीशी चणा डाळ टाकली आणि शेवग्याच्या शेंगा टाकल्या आणि त्या कुकरला लावून घेतल्या। 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या। नंतर मसाल्यामध्ये टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कांदा घेतला आणि थोडीशी कोथिंबीर एक मिक्सरमध्ये काढून घ्यायचं। बघा इकडं कुकरला लावली डाळ आपली। आता इकडे पातेलं घ्यायचं, त्यामध्ये आपण मोठ्या मिरच्या, बेडगे मिरच्या, कढीपत्ता, हिंग आणि मोहरी आणि जिरेची फोडणी देऊन घ्यायची। आणि त्यामध्ये आपण केलेलं वाटण, ते खोबरं हे टाकलेलं, कांद्याचं, लसूण आणि टोमॅटो, कोथिंबीर, ते सगळं केलेलं वाटण पातेल्यात टाकून घ्यायचं। आता याला पहिले फोडणी देऊन घेतली। मग तयार केलेलं वाटण मस्त कच्चंच टाकलं आहे मी, त्याला चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि ते 5 मिनटं तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं। आणि मग नंतर त्यामध्ये आपलं मसाले टाकायचे, सांबार मसाला, तिखट, हळद आणि थोडासा लसूण मसाला, कांदा लसूण मसाला, बाकी काहीच नाही टाकलं। हे बघा आता मस्त त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि नंतर चिंच आणि गूळ गरम पाण्यात भिजू घातलं होतं मी आधी आणि ते टाकून घ्यायचं। याला चांगली हे होऊन द्यायचं, उकळी येऊन द्यायची आणि याला आपोआप तेल सुटतं आणि थोडंसं मीठ टाकून परतून घ्यायचं। हे बघा अशा प्रकारे मस्त त्याला तेल सुटलेलं आहे। मग नंतर आपण बनवलेली जी डाळ आहे ना कुकरमध्ये, ती लगेच टाकून घ्यायची आणि लागेल तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि कसुरी मेथी टाकून त्याला चांगलं उकळी येऊन द्यायची। एकदम परफेक्ट सांबार आहे हे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप भारी लागते आणि लवकर होते। आणि बाजूला इडली पात्र घेतलं, त्यामध्ये पाणी टाकलं, 1 ग्लासच्या थोडंसं कमी पाणी टाकलं आणि त्यात लिंबू टाकायचं, म्हणजे भांडं खाली काळं नाही होत आणि खराब पण होत नाही। आणि आता आपलं बॅटर हे बघा झालेलं, रात्री करून ठेवलेलं मी, बघा किती मस्त फुगलेलं आहे। काहीच टाकलं नाही, सोडा नाही, काहीच नाही टाकायचं आणि आता जेवढं आपल्याला इडल्या करायचे तेवढंच बाजूला काढायचं आणि त्याच्यातच मीठ टाकायचं आणि एवढं बाकीचं आपण फ्रीजमध्ये ठेवून दिलं, 2 दिवस चांगलं राहतं हे पीठ। आता यामध्ये मीठ टाकून मस्तपैकी इडलीच्या पात्राला तेल लावून घेणार आणि सगळे लावून देणार इडलीच्या पात्रामध्ये। मस्त आता तेल लावून घ्यायचं सगळ्यांना। तेल मी हातानेच लावते, काही ब्रश वगैरे वापरत नाही, मला हातानेच आवडतं करायला। मस्त एक टाकून घ्यायचं, असे सगळे टाकून घेतले आणि जवळजवळ 10-11 मिनटं ठेवलं आहे मी वाफेवर, ते होऊन जातं सगळं। आणि नंतर आपल्या चाकूने त्याला चेक करायचं इडली झाली की नाही, बरोबर समजतं। नाही तर ते सगळे लावून घ्यायचं। तुम्ही पण नक्की अशा प्रकारे इडली करून बघा, एकदम मऊ लुसलुशीत होते आणि फुगते पण एवढी भारी। तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। आता हे बघा टाकून घेतले सगळे आणि याला 11 किंवा 10 मिनटं वाफून देणार आणि सोबतच बाजूला मस्त खोबऱ्याची चटणी पण करून घेते। 10 मिनटात खोबऱ्याची चटणी होऊन जाते। हे बघा आपलं सांबार बघा किती भारी झालं आणि एकदम पातळ झालं आणि घट्ट दाटसर एकदम मस्त झालं आहे। हे बघा आता इकडे खोबऱ्याचं चटणी करायला घेतली आहे, त्यासाठी खोबरं आणि चिंच नक्की टाकायची, साखर पण टाकायची आणि अद्रक आणि लसूण, बाकी काहीच नाही घ्यायचं। आणि एक फोडणीला
मिरची, कढीपत्ता, थोडीशी हिंग आणि नंतर थोडीशी उडदाची डाळ टाकायची आणि नंतर लास्टला मेथीचे 2-3 दाणे टाकायचे. मग उडदाची डाळ टाकून घेते आणि आपण मिक्सरमध्ये काढून घेतली ती खोबऱ्याची चटणी आणि मस्त त्याला तडका देऊन घ्यायचा. एकदम भारी लागते हे चटणी. खोबऱ्यामध्ये वाटण करताना चिंच मात्र नक्की टाका, त्याने टेस्ट खूप भारी लागते. तुम्ही पण नक्की ही रेसिपी करून बघा. खूप सोपी आणि लवकर होते चटणी आणि इडलीसोबत तर खूप भारी लागते. आता इकडे आपली इडली पण झाल्या आहेत बघा, मस्तपैकी फुगलेले आहेत आणि एकदम मऊ पण झाले बघा. चाकूला काहीच लागलं नाही, म्हणजे याचा अर्थ आपली इडली झाली बघा. एकदम मऊ आणि लगेच हे होते. सगळ्या काढून घ्यायच्या पटापटा आणि मस्त सर्व करायला घ्यायचं. आणि ही रेसिपी खूप लवकर होते आणि सेम आपली साऊथ इंडियन स्टाईलसारखीच लागते. तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा.